हॅलो एव्हरीवन. तर सकाळी सकाळी डोळे उघडताच कॅमेरा ऑन केला आणि झाडांचा थोडासा व्ह्यू घेतला. मग काय, हॅलो हाय गुड मॉर्निंग झालं आणि इकडे बघा किती डेडिकेशननी व्यायाम चालू आहे. बघा बघा कसला व्यायाम करताय. आणि मग काय, आज लवकर उठले तर शाबासकी भेटली. त्या खुशी देख रहे हो विनोद. मग लगेच मोटिवेशन द्यायला लागले की लवकर उठल्यावर असं करा तसं करा. म्हटलं बस आजच लवकर उठले, लगेच शायनिंग. मग म्हटलं चला आपली आपली भाजी करून घेऊ. आणि त्यांचं तर रोजचं रुटीन चालूच होतं, रील्स बघणे. बाहेर आत्या भाजी निवडत होत्या आणि दादांच्या मस्त बातम्या बघायचं काम चालू होतं. म्हटलं चल श्रुती, तू पण तुझे कामं करून घे. मग काय, भाजीत मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकलं आणि व्हिडिओवर असे येडेचाळेत करीत करीत स्वयंपाक बनवला. मग मस्त सगळे नाश्ता करायला बसलो आणि चुटकीसरशी सगळं काही आवरून घेतलं. मग बसली गुलाबाचे पानं नाकांना लावत आणि असे लहान पोरासारखी येडेचाळी करत होती. म्हटलं आता झोपायला जाऊ, तर आमचे हे लगेच उठले आणि मला भूक लागली. ठीक आहे बाबा चला. मग काय, खाली घेऊन आले. लाडू घ्या, चिवडा घ्या असं म्हणत म्हणत वेटरसारखं त्यांना जरा पदार्थांची नावं सांगितले. ते बोलले याच्यातलं मला काहीच नको. म्हटलं ठीक आहे, तुम्ही शोधा, तुम्हीच खा. मग काय, आत्यांना लाडीगुडी लावत होते कारण आत्यांचं त्याचं झालं होतं भांडण. मला पण भूक लागली होती, तर म्हटलं पोटात थोडीशी भर टाकू. मग पोटात भर पडतात डोळ्यांनी लगेच झाकायचं काम केलं आणि झोपून घेतलं. मस्तपैकी चहा टाकला सगळ्यांसाठी आणि म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करू. आणि आज मला बनवायचा होता काजू मसाला, त्याची सगळी तयारी केली. ग्रेव्ही तर अशी हलवते जशी स्वतःला मास्टर शेफच समजत होते. पण काही नाही, भाजी तर एकदम मस्त झाली होती. मास्टर शेफपेक्षा कमी तर काय नव्हती. आणि सुनीलचं नात्याचं इकडं काय चाललं होतं काय माहिती. आणि हे बघा, हनुमान चालीसा इतकी सुरात म्हणत होती. बघा बघा, अरे जरा देवाला तरी घाबरा तुम्ही. व्हिडिओ काढायला लागले आणि लगेच डोकावली. म्हटले ठीक आहे. मस्त जेवण वगैरे केलं आणि सगळ्यांना भाजी खूप आवडली होती. आणि आत्याने हा मुखवास बनवलेला होता, तर बकासुरासारखा 2-4 वेळास खाऊनच घेतला. आणि सगळे गेलो फिरायला. आणि हे बघा, अशी टोपी दाखवते जशी काय लोकांना टोपीच माहीत नाही. माझ्याकडेच टोपी. मग काय, थोड्या वेळ फिरलो आणि झोपायला गेलो. चलो बाय.